आज फादर्स डे आहे आणि या खास दिवशी मी तुम्हाला एक कथा सांगणार आहे जी वडील आणि मुलाच्या नात्यावर आधारित आहे. वडिलांचे बक्षीस. एक होता अमन नावाचा मुलगा जो 7वी इयत्तेत शिकत होता. अमन अभ्यासात खूप हुशार होता, पण त्याला खेळायला, विशेषतः क्रिकेट खेळायला खूप आवडायचे. त्याचे वडील श्री रमेश एका छोट्या दुकानात काम करत होते. ते खूप कष्ट करत होते जेणेकरून अमनला चांगले शिक्षण मिळेल आणि त्याचे सर्व छंद पूर्ण होतील. रमेशरावांना क्रिकेटची खूप आवड होती आणि ते नेहमी अमनला प्रोत्साहित करायचे. अमन, तू खूप चांगला खेळतोस, एक दिवस तू नक्कीच मोठा क्रिकेटर होशील, असे ते नेहमी म्हणायचे. अमनला जेव्हा जेव्हा वेळ मिळायचा तो आपल्या वडिलांसोबत सोसायटीच्या मैदानात क्रिकेट खेळायला जायचा. रमेशराव त्याला फलंदाजी आणि गोलंदाजीच्या युक्त्या शिकवायचे. एकदा शाळेत क्रिकेट स्पर्धा जाहीर झाली. अमनला स्पर्धेत भाग घ्यायचा होता, पण त्याला नवीन बॅट हवी होती. त्याची जुनी बॅट तुटली होती. त्याने वडिलांना नवीन बॅट घेण्यासाठी विचारले. रमेशरावांचे उत्पन्न कमी असल्यामुळे नवीन बॅट घेणे त्यांना थोडे कठीण होते. तरीही त्यांनी अमनला निराश केले नाही. अमन, काळजी करू नकोस, मी नक्कीच तुला नवीन बॅट घेऊन देईन, रमेशराव म्हणाले. त्यांनी काही दिवस जास्त काम केले, जास्त वेळ दुकानात थांबले आणि थोडे पैसे जमा केले. एक संध्याकाळ ते घरी परताना त्यांनी अमनसाठी एक सुंदर नवीन क्रिकेट बॅट आणली. बॅट पाहून अमन खूप आनंदी झाला. त्याने लगेच ती बॅट हातात घेतली आणि वडिलांना मिठी मारली. धन्यवाद बाबा, ही तर मला हवी असलेली बॅट आहे, तो म्हणाला. स्पर्धेचा दिवस आला. अमन खूप उत्साहात होता. त्याने आपल्या नवीन बॅटने खूप चांगला खेळ केला. प्रत्येक सामन्यात त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आणि शेवटी त्याची टीम स्पर्धेची विजेती ठरली. अमनने उत्कृष्ट फलंदाज म्हणजेच बेस्ट बॅट्समन चा पुरस्कार जिंकला. पुरस्कार मिळाल्यावर अमन धावतच आपल्या वडिलांकडे गेला, जे प्रेक्षकांच्या रांगेत बसून त्याला प्रोत्साहन देत होते. त्याने तो पुरस्कार वडिलांच्या हातात दिला. बाबा, हा पुरस्कार तुमचा आहे, तुमच्यामुळेच मी हे जिंकू शकलो, तो म्हणाला. रमेशरावांच्या डोळ्यात पाणी आले. त्यांना आपल्या मुलाचा खूप अभिमान वाटला. त्यांना समजले की त्यांनी केवळ एक बॅट विकत घेतली नव्हती, तर आपल्या मुलांच्या स्वप्नांना पंख दिले होते. मुलांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते? आपले वडील आपल्यासाठी खूप काही करतात. ते कितीतरी कष्ट उपसतात, फक्त आपल्या चेहऱ्यावर आनंद पाहण्यासाठी. आज फादर्स डेच्या निमित्ताने आपल्या वडिलांचे आभार माना आणि त्यांना सांगा की ते तुमच्यासाठी किती महत्त्वाचे आहेत.